अरे पंकज, पाऊस बघ किती छान पडतोय, वातावरण मस्त आहे. काहीतरी बनवूयात का? मग तू आज काय बनवणार आहेस? चंपाकली बनवूयात. हा हा, चालेल चालेल. ओके. चला. चलो. पाव किलो मैदा घेतलाय मी याच्यासाठी. 2 चमचे ते ऑइल घेतलंय. हे आहे मीठ चवीपुरतं आणि 2 चमचे ओवा आणि पाव वाटी मी साखर घेतली आणि हे पाणी. पीठ मळायला आपल्याला पाण्याची गरज लागेल. सो मी आता थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड करतेय आणि हा पूर्ण जो 2 चमचे मी ओवा घेतलाय तो पूर्ण टाकतेय आणि ही जी पाववाटी साखर आहे ती पूर्ण याच्यामध्ये ॲड करतेय. म्हणजे तुम्हाला जर अशी सॉल्टी बनवायची असेल तर तुम्ही सॉल्टी पण बनवू शकता, तरी पण छान लागते. पण पंकजला थोडीशी गोडसर आवडते म्हणून मी याच्यामध्ये पाववाटी साखर यूज करते याच्यामध्ये. आणि हे चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे जे ऑइल घेतलंय ते मी ही पूर्ण 2 चमचे याच्यामध्ये ॲड करून घेते आणि हे पाण्याने चांगलं मळून घेते. याच्यामध्ये तुम्ही थोडासा फूड कलर पण ॲड करू शकतात, म्हणजे सपोज जर कोणाला कलर हवा असेल तर. पण मी याच्यामध्ये नाही म्हणजे मिक्स करत, बिकॉज मला थोडंसं नॅचरलच आवडतं. सो मी याचा घट्ट डो मळून घेते. आपला डो आता एकदम परफेक्ट मळून झालाय आणि त्याचे आता आपण छोटे छोटे पेढेसारखे गोळे करतोय. आणि साइड बाय साइड मी आता तेल पण थोडं गरम करायला ठेवतेय, सो दॅट आपण पटकन आपली चंपाकली बनवून फ्राय करू शकू. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. मी आता कशी बनवते ते तुम्हाला दाखवते. गोळा घेतलाय आणि ह्या प्लेटमध्ये मी थोडं सुकं पीठ घेते, सो आपल्याला पोळी लाटायला एकदम इझी पडेल. आपण नॉर्मल पुरी जशी करतो त्याच आकाराची ठेवली तरी चालेल, पण जास्त पण पातळ नाही करायची. सो ही पुरीच्या आणि आपल्याकडे शंकरपाळी कटिंग करायचा जो साचा असतो तो घ्यायचा आहे. पुरी लाटून झाली की त्याला असे लाईन्स करायचे. लाईन्स केल्यावर पूर्ण लाईन्स नाही करायचे, आपल्याला त्याला जोडायचं आहे पण. सो अशा लाईन्स करून झाल्यावर हे एकत्र करायचं आहे सगळं. हे एकत्र करून झालं की ह्याला त्याच्या एंड्सच्या कटकडून थोडं दाबून घ्यायचं आहे. थोडंसं दाबून घेतल्यावर ही आपली अशी चंपाकली सुंदर अशी रेडी होतीये. तशाच मी आता 4 ते 5 करून घेतेय आणि तुम्हाला फ्राय करून दाखवते. ही माझी दुसरी पण चंपाकली रेडी झाली आहे. अशाच प्रमाणे मी आता सगळ्या चंपाकली करून घेतेय आणि ह्याला थोडंसं ह्याच्या एंडकडून थोडं दाबलं की मग ही तुटत नाही. पिठाला थोडं 5 मिनिटं रेस्ट करायला ठेवलं ना तर पोळी एकदम छान लुसलुशीत लाटून होते. माझी एकदम गोल तर नाही बनत, पण मी प्रयत्न करते गोल करण्याचा. सो आपण आता हे एंड पर्यंत कट नाही करत आहे, थोडं त्याला जोडायला आपण ठेवणार आहे. सो अशा प्रमाणे मी करून घेते आणि हे आता मी एकावर एक ठेवून याला शेप देऊन घेतला.
आणि हे अशी रेडी होते. सो अशाच प्रमाणे मी माझ्या दुसऱ्या पण राहिलेल्या सगळ्या करून घेते. हे आपण इव्हनिंग स्नॅक्स म्हणून किंवा मॉर्निंग ब्रेकफास्ट म्हणून पण खाऊ शकतो. जास्त ऑइली नाही होत पण छान लागतं चहा बरोबर, मुलांच्या टिफिन्सला. आणि शंकरपाळ्या बनवल्या, शंकरपाळ्या आपण नेहमी बनवतो त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळा शेप देऊन आपण हे चंपाकली बनवू शकतो. गोड, तिखट, खारट, सो असे हे शेप्स आहेत. आता या आपल्या शंकरपाळ्या चंपाकली ज्या झालेल्या आहेत त्या मी आता तेलामध्ये सोडते. तेल मी मीडियम फ्लेमवर ठेवलं आहे आणि हे मी आता डीप फ्राय करते. याचे जे पेटल्स आहेत म्हणजे चंपाकली, याचे पेटल्स मस्त फुलून येतात आणि याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण छान याला फ्राय होऊन द्यायचं. आणि तुम्ही बघताय का माझं किचन थोडंसं वेगळं आहे, न्यू किचन आहे. याला मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपण फ्राय करतोय. आपले गोल्डन ब्राऊन छान फ्राय करून रेडी आहेत आणि मी आता हे माझ्या सर्विंग डिशमध्ये काढते. आणि त्याचप्रमाणे मी माझा जो दुसरा स्लॉट आहे तो पण फ्राय करून घेते. एकत्र आपले छोटे छोटे केले तर 4 एकत्र होऊ शकतात. सो हे पण मी आता तसेच गोल्डन ब्राऊन करून घेणार. नेहमी आपण वडापाव, समोसा हे सगळं बनवतो पण ही डिश राहिली जाते. सो मग मी विचार केला की आज आपण चंपाकली बनवूया. मग मी रेडी करते. आणि ह्याच्यात खूप कमी इंग्रेडियंट्समध्ये रेडी होणारी डिश आहे. म्हणजे फक्त मैदा, ओवा, मीठ, साखर बस. आणि तुम्हाला हवं तर तुम्ही तिखट पण करू शकता, म्हणजे थोडी मिरची पावडर पण तुम्ही ॲड करू शकता याच्यामध्ये. सो हे पण मी आता गोल्डन ब्राऊन करते. आणि हे आपल्याला चहा बरोबर आता खायचं आहे, कारण पंकजला नेहमी चहा बरोबर खूप आवडतं हे ब्लॅक टी आणि चंपाकली. आता आपला हा सेकंड स्लॉट पण चंपाकलीचा फ्राय करून रेडी आहे. आता तुम्ही माझ्या सर्विंग डिशमध्ये ठेवते. सो आता आपली ही चंपाकलीची डिश मस्त बनवून रेडी आहे. तुम्ही पण बनवून बघा आणि मुलांना स्कूलसाठी टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता. इव्हनिंग स्नॅक्ससाठी, मॉर्निंग स्नॅक्ससाठी तुम्ही ही खाऊ शकता. नक्की तुम्ही पण बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा.